तिथे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक वादळी ठरली। आजच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि गिरीश महाजन यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली। एबीपी माझाला सूत्रांनी तशी माहिती दिली। ग्रामविकास विभागाला जास्त निधी देण्याची मागणी गिरीश महाजन यांनी अजित पवारांकडे केली। त्यावर अजित पवार चांगलेच आक्रमक झाले। निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का, असं अजित पवारांनी म्हटलं। त्यावर गिरीश महाजनांनी अजित पवारांना पुन्हा घेरण्याचा प्रयत्न केला। सिन्नर तालुक्यातल्या एका स्मारकासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूद कशी करण्यात आली, असा सवाल गिरीश महाजनांनी विचारला। दरम्यान यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि विरोधी पक्ष नेते नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। आपण काल पाहिला असेल की गिरीश महाजन हे निधी मागत होते अर्थमंत्री अजित पवारांकडे कॅबिनेटमध्ये, आणि अर्थमंत्री म्हणतात आता मी महाराष्ट्राच्या जमिनी विकून तुम्हाला पैसे देऊ का। ही वेळ या राज्यावर आलेली असताना केंद्र सरकारचं जर आमच्याकडे लक्ष नसेल, आमचाच पैसा तुम्ही घेताय आणि आमच्या दातावरती तुम्ही काय चिंचोके मारताय, हे किती काळ चालणार। म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला विचार करावा लागेल आणि नक्कीच ही जनता विचार केल्याशिवाय राहणार नाही। असं काही जागा नाही, काहीतरी कपोकल्पित कथा होते। अजितदादा असतील, देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, हे तीनही मंत्रिमंडळाचे नेते आहे, तिथं कोणी खडाजंगी करेल का। एखाद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एखाद्या प्रस्तावावर अभिप्राय कोणी व्यक्त करेल, खडाजंगी याचा अर्थ काय। मला वाटतं की ही कपोकल्पित कथा आहे, कुठं खडाजंगी झाली नाही। विधानसभेचे वारे सुरू झालेले आहेत। कोणी म्हणतात की अजितदादांना घेऊ नये, अजितदादा गेलेत, आता मर्जीने गेलेत, का गेलेत, मर्जीने गेले की मजबुरीने गेलेत। पण एक आहे की भारतीय जनता पक्षाची नीती अशी आहे, आता पण तुम्ही परवा अशोकराव चव्हाणांना बघितलं, पुण्यात मध्यभागी नेता म्हणून बसणाऱ्या व्यक्तीला कोपऱ्यात बसवलं। आता हे कोपरे शोधायची पाळी भविष्यात येणार आहे यांना। पहिले पुढे बसवतात, हार घालतात, म्हणजे असं म्हणतात की मोहरमला याला बकरी ईदला गळ्यात हार घालून त्याची पूजा करायची, आणि एकदा कापून झालं की काम संपलं। हे कदाचित तशी परिस्थिती येऊ नये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।